नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, पुन्हा एकदा भाजप सरकारचा जातीवादी चेहरा, आंबेडकरवादी विरोधी चेहरा असणारा त्यांचा चेहरा आता समोर निघून आलाय. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी अमित शहा यांनी जे आहे एका ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले होते की तुम्ही काय नेहमी आंबेडकर आंबेडकर करता, त्यापेक्षा तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल. अशा प्रकारचं वक्तव्य करून अमित शहा यांनी ते किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकर नावाचा किती विरोध करतात हे दाखवून दिलं होतं. परंतु मित्रांनो, आता त्याची प्रचिती पुन्हा एकदा दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर लगेच येत आहे. कारण मित्रांनो, आपण या स्क्रीनवरती जे दोन फोटो पाहताय त्यामधला एक नंबरचा फोटो बीजेपी सरकारमध्ये नसतानाचा आहे, म्हणजेच आम आदमी पार्टी सरकारमध्ये असताना, व दुसऱ्या नंबरचा जो फोटो आहे तो आहे मित्रांनो बीजेपीचं सरकार आल्यानंतर. या दोन फोटोमध्ये तुम्हाला काय अंतर दिसतं तर स्पष्टपणे दिसून येते. जेव्हा भाजपचं सरकार नव्हतं तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. परंतु मित्रांनो, आता त्या ठिकाणी बीजेपीचं सरकार निवडून आलं आणि सरकार आल्या सर्वात अगोदर त्यांनी काही चांगलं काम करायचं तर सर्वात अगोदर त्यांनी काय काम केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणावरनं काढला आणि त्या ठिकाणी अमित शहा यांनी जे आहे थेट नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या ठिकाणी लावलाय. तर मित्रांनो, यावरून जे आहे त्यांचा आंबेडकर विरोधी चेहरा समोर निघून आलाय आणि ते कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करतात ते दिसून येतं. इतक्या दिवस जे आहे मित्रांनो, बीजेपीकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला छुप्या पद्धतीने विरोध केला जात होता किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना ते जे आहेत त्या ठिकाणी फक्त बोलण्यातून किंवा त्यांच्या वागण्यातून दाखवून देत होते. परंतु आता ते ॲक्शनमध्ये देखील तसे वागायला लागले ते दिसून येते. कारण मित्रांनो, बीजेपीचा मुख्यमंत्री निवडून आला आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर जेव्हा पहिल्याच दिवशी कार्यालयामध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी जे आहे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढला जातो. मित्रांनो, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्या बनलेल्या आहेत आणि त्यांनी जे आहे पहिल्याच दिवशी त्यांच्या कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटविला आहे. तर त्या उलट आपण त्या ठिकाणी पाहू शकतो त्या ठिकाणी जे आहे आतिशी ज्या की मुख्यमंत्री होत्या, पूर्व मुख्यमंत्री होत्या, त्यांच्या कार्यालयामध्ये जेव्हा त्या कार्यालयामध्ये बसवत होते तेव्हा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्याला दिसत होता. तर मित्रांनो, यावरून आता राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर सर्वात अगोदर याबाबत जे आहे मित्रांनो, दिल्लीचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असणारे व आम आदमी पार्टीचे नेता असणारे अरविंद केजरीवाल यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली. त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणतात की दिल्ली की नई बीजेपी सरकार ने बाबा साहेब की फोटो हटाकर प्रधानमंत्री मोदी की फोटो लगाई दी है. ये सही नहीं है. इससे बाबा साहब के करोड़ों अनुयायियों को ठेस पहुंची है. मेरे बीजेपी से प्रार्थना है कि आप प्रधानमंत्री जी की फोटो लगा लीजिए, लेकिन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की फोटो तो मत हटाइए, उनकी फोटो लगी रहने दीजिए. या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही जे आहे दिल्लीमध्ये जे नवीन बीजेपीचं सरकार आलंय त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो काढून त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलाय. यामुळे आंबेडकरवाद्यांना चांगली ठेस पोहोचलेली आहे. करोडो आंबेडकरवादी नाराज झाले आहेत. त्यामुळे माझी प्रार्थना असेल बीजेपीला जर नरेंद्र मोदी यांचा फोटो लावायचाच आहे तर खुशाल लावा, परंतु त्या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील राहू द्या. त्यासोबत मित्रांनो, या ठिकाणी जे आहे दिल्लीच्या पूर्व मुख्यमंत्री असणाऱ्या आतिशी यांनी देखील ते दोन फोटोज ट्विटरवरती शेअर केलेत आणि त्याबाबत त्यांनी देखील पोस्ट लिहिली. त्यामध्ये त्या म्हणतात, भाजपने अपना असली दलित विरोधी और सिख विरोधी चेहरा दिखा दिया है. दिल्ली विधानसभा के मुख्यमंत्री कार्यालय से बाबा साहब भीमराव आंबेडकर और शहीद आजम भगत सिंह की तस्वीर हटा दी गई है. यावरनं त्यांचं म्हणणं आहे की भाजपनं जो काय बौद्ध विरोधी, आंबेडकरवादी विरोधी, सिख विरोधी त्यांचा जो चेहरा आहे तो दाखवायचं काम केलं आहे आणि त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व त्या ठिकाणी असणाऱ्या भगतसिंह यांचा देखील फोटो हटविला. यावरनं त्यांच्या मनातील जातीवाद दिसून येतो. त्यासोबत मित्रांनो, अनेक नेत्यांनी देखील किंवा अनेक ट्विटर हँडलवरती देखील हे फोटो शेअर करण्यात आले. त्या ठिकाणी एक संजीव झा नावाच्या व्यक्तीने देखील हे फोटो शेअर केलेत आणि त्यामध्ये ते म्हणतात, बीजेपी की सरकार बनती है, सीएम ऑफिस से डॉक्टर भीमराव आंबेडकर जी की और शहीद आजम भगत सिंह की तस्वीर फोटो गायब हो चुकी है. और त्यासोबत मित्रांनो, अनहत नावाच्या एका व्यक्तीने देखील एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये ते म्हणतात की बीजेपी को भगत सिंह जी और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर से इतनी नफरत है कि सरकार बनती इन्होंने भगत सिंह जी और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी की तस्वीर हटा दी है. मित्रांनो, या प्रकारे अनेक जणांनी पोस्ट शेअर करत जे आहेत त्यांनी आपले मते मांडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटविण्यामागे जर आहे जे आहे मित्रांनो अमित शहा यांचा देखील हात असू शकतो असं बोललं जात आहे. कारण मित्रांनो, अमित शहा यांनी गेल्या काही दिवसापूर्वी बोलत असताना एका ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की आंबेडकर आंबेडकर का करतात, त्यापेक्षा देवाचे नावं घ्या. विरोधी पक्षाने जर देवाचे नावं घेतलं तर त्या ठिकाणी त्यांना स्वर्ग लाभेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. मित्रांनो, तेव्हापासूनच जे आहे त्यांचा आंबेडकर विरोधी चेहरा समोर निघून आला होता. परंतु मित्रांनो, आता संपूर्ण बीजेपीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा विरोध करते हे दिसून येत आहे. कारण त्यांनी केलेल्या कामातून किंवा त्यांनी हे जे काय फोटो लावले त्यावरून हे दिसून येत आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.